नमस्कार मित्रांनो, आज सकाळ सकाळी मी फिरायला आलेलो आहे आणि शेतामध्ये फिरायला आलो आहे। माझ्या जीव कसं व्यस्त वाचलं तुम्हाला सांगतो। हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि बघा मित्रांनो, आता मी शेताकडे चाललेलो आहे आणि हे सकाळ सकाळ हरणं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मी तुम्हाला सगळी स्टोरी सांगतो आणि अजून याच्या पाठीमागील प्राणी दाखवतो दुसरे। तर मित्रांनो, होते काय, आम्ही आमचं इथं शेत आहे, आमच्या घरापासून 3 किलोमीटर शेत आहे। आम्ही गावात राहिला आहे, हे आमचं शेत जरा डोंगर भागात आहे। हे हरणाचा अर्धा कळप आहे। हा जवळजवळ तुम्हाला मी पूर्ण कळप जवळ थोडासा जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करतो। हा 20 हरणाचा कळप आहे मित्रांनो। यामध्ये होतं काय, हे आता आपण शेताकडे चाललेलो आहे। बघा, हे हरणं पळताना झूम करून दाखवतोय तुम्हाला, कारण ते काही जवळ येऊन देत नाही आणि जवळ जाण्याजोगी गोष्ट पण नाही आहे, कारण गव्हर्नमेंटचे नियम आहे का हरणाचं संरक्षण झालं पाहिजे आणि 100% संरक्षण झालं पाहिजे। आपलं त्याच्याशी कोणत्याही प्रकारचं दुमत नाही आहे मित्रांनो। परंतु यांच्या संरक्षणाच्या नादामध्ये आमच्यासारखा शेतकरी संतुष्टात येतोय। कारण मित्रांनो, खरं सांगतोय तुम्हाला, आता बघा हे पलीकडे माझं शेत दाखवतो, तुम्ही बघू शकतात। आता मी शेताकडे चाललो होतो फिरायला, कारण थोडंसं व्यायाम होईल अशा सकाळच्या फ्रेश वातावरणामध्ये। आता तुम्ही बघू शकता, बघा हे हरणं आहे। आता मला वाटतं इथं पिकाजवळ गेल्याच्या नंतर हे एकत्रित होतील, म्हणजे यांचा कळप पूर्ण तयार होईल। कारण काही असं आलं तर हे काही लिगीत पळतात नाही का। आता हे एकदम सकाळचं वातावरण आहे। हे आता मला बघितल्याच्या नंतर मी आहे, माझी मुलगी, माझी मिसेस आहे, आम्ही आलेलो आहे। तर याच्यामध्ये हे बघू शकता तुम्ही। बघा, आता मी नेमकं माझं शेत आहे तिकडे जायचं आहे। अहो, हे जे आता आमचं शेत हे डोंगरी भागात आहे डोंगर आहे, परंतु काय पर्याय नाही। ज्या मातृभूमीत जन्म घेतला आहे तिथंच लहानचं मोठं व्हावं लागतं। बघा, तुम्ही कळ बघू शकतात, तर तिथंच मोठं व्हावं लागतं, सगळ्या काही गोष्टी कराव्या लागतात आणि तिथंच आपलं जीवन जगावं लागतं। आता मी काय कुठं काय असं काय लय मैदानी सकल भागात जाऊ शकत नाही, तिथं जमीन घेऊ शकत नाही, कारण जमीन घेणं सोपं नाही आहे भाऊ। शेतकऱ्यासाठी वावर आहे तर पावर आहे ती आपली आहे आणि तिच्यावर त्या बघ इकडं आमचं शेत आहे, तर इकडं चाललेलो आहे आम्ही। आता तुम्ही बघू शकतात मित्रांनो, हा किती मोठा कळप आहे, एकत्रित झालेला आहे। आता तुम्ही विचार करा, जर हा कळप माझ्या 1 एकराच्या पिकामध्ये गेलात, आता समजा तर हे ठेवतील का काही, बाकी विचार करा मित्रांनो। सगळ्यात आता ही जमिनीची बाजू अशी का हा पावसाळ्याचे दिवस आहे आणि हिरवळ, त्यांना खाण्यासाठी चारा आहे। जर मित्रांनो हेच हरण आहे ना, उन्हाळ्या दिवसामध्ये जर पिकात आलेत ना, पिकात मित्रांनो हे पीक म्हणून बाकी ठेवत नाही। आमच्या शेत्या पडीक पडल्यात। आता मित्रांनो, मी विहीर घेतली होती, पाईपलाईन केली होती, मला वाटलं होतं शेती करावा, आपण पण अन्नदाता व्हावा नाही का, आपण लोकाला का हे करावं। पण काय झालं आहे मित्रांनो, 5 लाख रुपये, अक्षरशः खोटं सांगत नाही, 5 ते 6 लाख रुपये मी कर्ज काढून शेती डेव्हलप केली होती। तर ती अक्षरशः मी आता सध्याला पडीक टाकलेली। मी 40,000 रुपये खर्च करून कांदा लागवड केली होती। अक्षरशः मित्रांनो, पाण्याच्या आणि डुकराच्या अभावी अक्षरशः हे केलं। डुकरं जर आलेत ना मित्रांनो, डुकरं पण दाखवतो तुम्हाला मी, इथं भेटतीलच आपल्याला व्हिडिओ संपूपर्यंत, आपण चाललेलोच आहे पुढं। तर होतं काय, तर हे जे काही प्राणी आहे का, हे सगळ्यात आम्हाला उपद्रव करतात। यासाठी कसं असतं माहिती आहे का, यात वन विभागाने साखळी टिकवण्यासाठी जो प्रयत्न करायचा ना, 100% करावा। परंतु त्यांनी आमच्यासाठी एक गोष्ट करावा का बा, शेतकऱ्यांसाठी एक जमिनीची बाजू सहकार्याची भावना दाखवा, शेतकऱ्यासाठी थोडीशी आर्थिक मदत करावी। कारण मित्रांनो बघा, ह्या तुम्ही बघू शकता, ह्या अशा जमिनी आमच्या, आता मी वर टेकडावरती आलो आहे, तर तुम्ही बघू शकता अशा जमिनी आहेत। तर सांगा, आता ह्या जमिनीमध्ये एवढं काय असं भरघोस पीक निघत नाही, फक्त जीवन जगावं लागतं आणि जीवन जगण्यापुरतं, आणि बाकीचे बाहेर मोलमजुरी करतात काही आमचे भावंड आणि त्याच्या शेतीचं चालतं। मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हे बघा मित्रांनो, आणि मित्रांनो आता बघा हे व्हिडिओ दाखवतो, माझ्या लक्षात नाही राहिले मित्रांनो। बघा, विचार करा आम्ही जीवन कसं जगत असेल, काय नको का। खाली या ते काळ खाली राहिलं, अलीकडं कुठं गेलं ते कॅमेऱ्यातून काहीच करणं काय होतं, तर ते पळते बघा। हे बघा मित्रांनो, असं जीवन, मला वाटतं ते हरण आहे, हरणाच्या पाठीमागे ते पळत आहेत काहीतरी। हे बघू शकता तुम्ही, हे काय कुत्रे तर नाही दिसत मित्रांनो। हा बघा, तुम्हाला मी अजून तुम्हाला मी पुढे जाऊन दाखवायचा प्रयत्न करतो मित्रांनो। बघा, असं जीवन जगावं लागतं आम्हाला। कुठं गेले ते आता, मला वाटतं खाली दरीत उतरलेत। असो मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा। तुम्हाला माहिती आपला हा चॅनल शेतकऱ्यांना शेतीविषयी अवजाराविषयी माहिती देत असतो, परंतु आजचा हा व्हिडिओ टाकतो त्याबद्दल क्षमा असावी।
हा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि खरोखर तुमच्या पण अंगावर काटा आला असेल व्हिडिओ बघून, कारण आम्ही जीवन कसं जगतो बघा. हा बराचसा परिसर आम्ही इथं पोटापोटाला की वावऱ्या बघ हे इथं आमच्या आजोबा पंतोबांनी खंडी जे धान्याचे पिकं काढले आम्ही सोडून दिलेत का, केवळ जनावरामुळं. आता मित्रांनो, हे आमचे व्यवसाय आहेत, धंदे आहेत म्हणून चालतं. परंतु जर हेच आमचे धंदे नसतील ना, धंदे, तर जीवन जगणं अवघड होईल. हे बघा इकडं पण मित्रांनो तुम्ही बघू शकता बघा की इथं काय हे सकाळचं वातावरण आहे म्हणून हे सगळं चाललं मित्रांनो. जर आम्हाला कधी कधी इकडं शेतात यायचं म्हणलं, बघा इथं तुम्ही कुठं दिसू शकता तुम्हाला इकडं बघा ते, हे बघा पहिलं काय डुकरं आहे ते तुम्ही बघू शकता. हो डुकरं, कारण मित्रांनो सोपं नाही आहे, काट्याची कसरत आहे आमची. खरंच मित्रांनो हे वातावरण खूप छान आहे, असं बघायला चांगलं वाटतं. परंतु हे असं बघितलं तर 100% अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही, म्हणून नाही का मित्रांनो असं आहे. जर मित्रांनो नुसतं शेतीवरती पोट आमचं भरू शकत नाही, आमचा धंदा आहे मोठा, खूप कष्टाने उभा केलेला आहे. कारण आम्हाला माहीत होतं शेतीवर पोट भरणं शक्य नाही आहे, म्हणून 2008ला आपण सुरुवात केली धंद्याला. अवघे परिस्थिती नव्हती, अवघे लोकांकडून उसने पैसे घेऊन 1300 रुपये भांडवलामध्ये आपण धंदा चालू केला. आज आपला करोडाचा धंदा आहे. परंतु मित्रांनो ही जो काही व्हिडिओ आहे, योग मी पण सकाळ सकाळ आलो आणि हा मला दाखवण्याचा योग आला. तर मित्रांनो खरोखर वाईट मला माझ्यासाठी नाही वाटत, पण माझ्या शेतकरी बांधवासाठी किंवा माझे जे काही हे असतील त्यांच्यासाठी वाटतं. कारण मित्रांनो परिस्थिती तशी, तुम्ही थोडासा विचार करायला लावणारी परिस्थिती तुम्ही बघितलं. हरणाचे एवढे कळप आहेत. परत कळपापेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट का तुम्ही बघितले तर आता बघा इथं डुकरं पण पाठीमागं तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये, कारण खूप असे स्पष्ट नाही दाखवू शकत, कारण तिथपर्यंत जाणं शक्य नाही आहे. अनुभव नाही आलेला मला अजून, परंतु सांगते डुकरं मागं लागतात, मारितात, देव जाणे. मला काय अनुभव नाही त्याचा, पण भीती वाटते जाण्याची. कारण खरंच मी शेताकडे सकाळ सकाळ आलो, घरून वडील सांगत होते तिकडे जाऊ नको, पण आलो मी, कारण मला माहीत होतं सावध पवित्राने आलो. माझ्याबरोबर येताना हे बघू शकतात, ही माझी मुलगी मंडळी पण आहे जोडीदार, म्हणून मी एकटा नाही येऊ शकत एवढा सकाळ सकाळ. नाही तर मग काय होतं घरून येता आता कुत्रं आणावं लागतं संग, कारण बरं पडतं, कुत्र्याला वास येतो आणि भुकतं. असं आहे मित्रांनो. धन्यवाद. जय हिंद, जय जवान, जय किसान. मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.